माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेबांनी या ठिकाणी अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे. MIDC मार्फत 3 गटांमधील निविदा रद्द केल्याबद्दल ज्यांचा हात या रद्द करण्याबद्दल मध्ये हात होता त्यांचं सर्वांचं अभिनंदन सुधाकर सोनवणे साहेबांनी मांडलं आणि खऱ्या अर्थाने झोपडपट्टी वासियांचं भवितव्य हे बचावण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही सत्ताधारी पक्ष महापालिका पण आपण त्या ठिकाणी एका पक्षाची प्रतिनिधित्व करत असताना येथील सत्ताधाऱ्यांना कसं कोंडीत पाडायच्या दृष्टीने आपण विषयला ट्विस्ट अँड टर्न करण्याच्या दृष्टीने काही वक्तव्य त्या ठिकाणी झाली. त्या माध्यमातून सूरज पाटीलजी प्रवृत्त झाले. त्यांनी देखील त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आता MIDCचा विषय आपण गावठाणापासून LIG पर्यंत प्रायव्हेट सोसायटीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. प्रत्येकाच्या घराचा विषय तसा केलं तर पुढे दिवसच त्या ठिकाणी पुरणार नाही. काय होईल की मी एक बातमी त्या ठिकाणी ठाकेल की मी हा मुद्दा सभागृहापुढे मांडला, पण खऱ्या अर्थाने हा विषय झोपडपट्टी वासियांसाठी किती महत्त्वाचा आहे हे सुधाकर सोनवणे साहेबांनी ज्या दिवसापासून हा टेंडर निघाला त्या दिवसापासून त्याचा पाठपुरावा करून ते केलं. पहिली गोष्ट आपण एक समजलं पाहिजे की हा टेंडर मुळात SRA मधून काढलाच नव्हता. हा एक MIDCचा क्लस्टरच होता. MIDCने काढलेला क्लस्टर योजना चा टेंडर त्या ठिकाणी होता. सोनवणे साहेबांनी सांगितलं की कुठलाही कन्सेंट त्या ठिकाणी घ्यायची नव्हती. डायरेक्ट 320 स्क्वेअर फुटाचं घर 300 स्क्वेअर फुटाचं घर त्या ठिकाणी देण्याचं त्या ठिकाणी होतं. आणि जो काय FSI भेटणार होता त्याचा मोबदला तो बिल्डर त्या ठिकाणी घेऊन जाणार होता. आणि झोपडपट्टी वासियांचं जे भविष्याची गरज आणि भविष्याची कुटुंब वाढ या दृष्टीने त्यांना कमी स्क्वेअर फीटवरती त्यांना लादण्याचं काम या टेंडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. शिवरामजी पाटील साहेब बोलले की कोणी टेंडर काढलं इकडे कळालंच नाही. मला वाटतं 24 मार्चला MIDCच्या बोर्डात पास केला आणि 27 मार्चला त्याचं टेंडर काढलं. एवढ्या गतीने काम होतंय. आणि बोर्डाचा अध्यक्ष कोण असेल तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे आणि 25 तारखेला आपला हा GR येतोय 500 स्क्वेअर फीटचा. काय कोणी काढलं? MIDCने काढलं. MIDCने टेंडर काढलं. MIDCचे अध्यक्ष कोण आहे तुम्हाला माहिती आहे? 24 तारखेला काढलं, 27 तारखेला पब्लिश झालं. आता त्यांची काही जाहीर अजेंडा वगैरे MIDCचा येतो तर येत नाही. जे कळालं ते कळालं. त्यानंतर मला वाटतं सुधाकर सोनवणे साहेब नाईक साहेबांनी त्या ठिकाणी आवाज उठवला. सुधाकर सोनवणे साहेबांनी त्यांच्या भागामध्ये मिटिंग घेतली की हे कशा प्रकारे अन्यायकारक आहे. सुजाता पाटील मॅडमनी पत्र देखील दिलं नाईक साहेबांना. तेव्हा ते मुख्यमंत्री महोदयांकडे ते आपण सुपूर्द त्या ठिकाणी केलं. पण सोनवणे साहेब याचं रद्द करण्याचं दुःख सभागृहातल्या काही सदस्यांना झालं असेल. कारण की विरोध करणारे तुम्ही होते, आपण होतो. काही लोकांनी विरोध देखील केला नाही. रद्द होण्याच्या आधी काही सदस्य हे 320 स्क्वेअर फीटचा प्लॅन घेऊन पण कुठल्या नगर टू नगर पाडा टू पाडा जात होते. त्यांना 300 स्क्वेअर फीटचीच घरं त्या ठिकाणी द्यायचे होते. मुळात प्लॅन आधी येतोय टेंडरच्या आधी कोणाला देण्याच्या आधी प्लॅन फिरतोय. त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून पुन्हा कोणतरी बिल्डर
लादायचा. आणि ते लोकांना माहित नसतं FSI किती, काय किती, माझ्या हिस्साचं किती. त्यांना वाटतं की अरे वा एवढं भेटते. पण त्यांच्या हक्काचं, त्यांचं तोंडचं पाणी घेऊन जायचं काम काही लोक त्या ठिकाणी करतात आणि त्याचा निषेध आपल्याला त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि ते रद्द झालं त्याचा निश्चितच दुःख त्या लोकांना असणार. नाईक साहेबांचं म्हणणं आहे की शब्द क्लस्टर आहे, अर्बन रिन्युअल स्कीम आहे, एकत्रित नियोजन आहे, त्या शब्दामध्ये जायचं नाही. पण याचा फायदा नवी मुंबईच्या जनतेला व्हावा, याचा फायदा झोपडपट्टी वासियांना व्हावा, हा एकच अजेंडा आपण घेऊन त्या ठिकाणी चालू. या शब्दाच्या अंतर्गत काही छुपे अजेंडे असू शकतात. आता यांनी सांगितलं 30-30 वर्ष झोपडपट्टीचा विकास झाला नाही. तो ठाण्याला देखील झाला नाही, कल्याणला देखील झाला नाही, ना मुंबईला झाला नाही. का फक्त नवी मुंबईचाच एक अपवाद त्या ठिकाणी झोपडपट्टीचा विकास झाला नाही त्याबद्दल आहे का? आणि ज्यांच्याकडे नगरविकास खाता होतं त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालायला हवं होतं. 90 ते मला वाटतं 90 सालीमध्ये नाईक साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या झोपडपट्टी विषयासाठी आमदार झाल्यानंतर प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेत उचलला होता. त्या ठिकाणी या शहराच्या प्रत्येक नागरिकांसाठी झटणारे नाईक साहेब यांनी या टेंडरच्या माध्यमातून झोपडपट्टी वासियांवरती अन्याय होतोय या दृष्टीने आवाज उचलला. आणि त्या ठिकाणी आपण जो विरोध केला, सोनवणे साहेब, आपण जो विरोध केला नसता तर या जनतेला अंधारात ठेवून हा टेंडर पास झाला असता, बिल्डर अपॉइंट झाला असता. या ठिकाणी बोलतात SRA कॅन्सल करा, काय मुळात हा SRA नाही, पण हा टेंडर रद्द, गळ्यावरची जी तलवार आहे ती पहिला काढण्याचं काम टेंडर रद्द करून केलेलं आहे. आणि निश्चितच आता पुढे देखील लोकांच्या झोपडपट्टी वासियांना त्यांच्या घराखालची जमीन त्यांच्या नावावर होईल या दृष्टीने आपण त्या ठिकाणी पावलं उचलू. हा विषय आल्यानंतर काही कॉर्नर करण्यासाठी आता काय याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सेटबॅक भेटलेला आहे, तर यांच्यावरती प्रकल्पग्रस्तांच्या नावाने आपण काहीतरी कुरघोडी करायची अशा पद्धतीची काही मंच असते. त्यामुळे 2023ला GR काढला होता, एकही त्या ठिकाणी रेग्युलाइज होऊ शकलं नाही. प्रकल्पग्रस्तांना कायम करण्याचा आणि सगळ्यांना टोकमानं काम करण्याचा प्रस्ताव आपणच आणला. पॉइंट ऑफ ऑर्डर घेतला 22चा बोलू. ओके, जो काही GR आला होता त्याच्यावर आता पण अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती. एकही अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली नाही. पण निश्चितच तो आपला महापालिकेच्या अखत्यारीतला विषयच नाही, तो सिडकोच्या अखत्यारीतला विषय. हा MIDCचा या ठिकाणी झोपडपट्टीच्या बाबतीत आपण निर्णय घेत नाही आहोत. आपण एक अभिनंदनाचा प्रस्ताव या सभागृहाच्या वतीने मांडत आहोत, कारण की या झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक ही आपले नागरिक आहात आणि आपण प्रतिनिधित्व करणारे त्यांचे नगरसेवक आहात. त्यामुळे आपण अभिनंदन, आपण थोडी निर्णय घेतो, आपण थोडी बोलतो SRA लागू करा, क्लस्टर लागू करा. आपण निर्णय घेऊ शकत नाही असा, ती ऑथॉरिटी आपल्यालाच नाहीये आणि सरकार घेईल. पण आता हा निर्णय घेतला होता, ती सर्वप्रथम ती गळ्यावरची तलवार मागे करण्याचं काम नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थाने जे अमित मेडकरनी त्या ठिकाणी सभा घेतली, सुधाकर सोनवणे साहेबांनी घेतली, गवते मॅडमनी घेतली, सर्व त्या लोकांना जागरूक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज दिशाभूल करून घाबरवून लोकांच्या त्या ठिकाणी ते लाभ घेण्याचं काम अनेक लोकांना चांगल्या प्रकारे जमतं. पण आता यापुढे लोकांना दिशाभूल करून लाभ घेण्याचं काम या शहरामध्ये होऊ देणार नाही. त्यामुळे आपल्या
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले मंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी प्रामुख्याने या विषयाकडे लक्ष देऊन हा जो अन्यायकारक कंत्राट रद्द करण्याचा त्यांच्या माध्यमातून झालेला निर्णय आणि MIDCला तो रद्द करावा लागला यासाठी त्यांचं अभिनंदन सर्व झोपडपट्टी वासियांच्या वतीने या सभागृहाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करतो.